नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रामध्ये बजेटच्या बातम्या तर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक ब्रेकिंग बातमी येते पालघरमधून. पालघरमध्ये भूकंपाचा पहिला बळी गेल्याचं कळतंय. भूकंपाच्या धक्क्यानं घाबरून पळणाऱ्या 2 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झालाय. मुलीचं नाव वैभवी रमेश भुयाल असं असल्याचं कळतंय. धुंदलवाडी हळद पाड्यामध्ये ही घटना घडलेली आहे. वैभवी या ठिकाणी राहत होती. दुपारी 3:55 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आणि यानंतर घाबरून पळालेल्या या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे. मुलीचं नाव वैभवी भुयाल असं असल्याचं कळतंय. धुंदलवाडी हळदपाड्यामध्ये राहणारी होती वैभवी आणि दुपारी 3:55 त्या मुलीचा मृत्यू झालाय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण यांच्याकडून. प्रवीण, काय अधिकची माहिती? नक्कीच नील, आज जवळजवळ रात्रभरापासून जवळजवळ 15 ते 16 भूकंपाचे सौम्य आणि असे मध्यम स्वरूपाचे धक्के जे आहेत ते या भागामध्ये जाणवलेले आहेत. त्यानंतर आता एक माहिती येते की एका 2 वर्षीय धुंदलवाडी हळदपाडा येथील वैभवी भुयाल या मुलीच्या खेळत असताना बिथरलेल्या अवस्थेमध्ये ती पळत असताना ती पडली आणि त्यामुळे त्या दगडावर आपटल्याने त्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आता त्या मुलीचा मृतदेह जो आहे तो तलाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे. बिलकुल. प्रवीण, या ठिकाणी ही मुलगी जी होती ती नेमकी कुठे होती? शाळेत होती की घरी होती? नेमकी कुठे पळत असताना तिचा मृत्यू झाला या संदर्भात काही कळालंय का? नक्कीच नील, मुलगी 2 वर्षाची होती त्यामुळे ती काही शाळेत जात नव्हती. मात्र मुलगी घराच्या बाजूला असलेल्या एका शेतामध्ये जिथं बांध आहे शेतामध्ये बांध होता त्या बांधावरती ती मुलगी खेळत होती आणि त्यानंतर अचानक जो 3:55 जो भूकंपाच्या जोराचा हादरा बसला त्यामध्ये ती बिथरली आणि ती पळत असताना ती आपला तोल जाऊन ती दगडावर आपटल्याने तिचा ही दुर्घटना जी आहे ती घडल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. नक्कीच धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अतिशय दुर्दैवी अशी बातमी पालघरमधून आपण बघतोय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर बिथरलेल्या अवस्थेत पळणाऱ्या या मुलीचा दगडावर आपटून दुर्दैवी अंत झालेला आहे. ती बांधावर बसून खेळत होती. 2-1.5 फूटचा बांध होता. तर भूकंपाचा हादरा बसला जोरात, तर ती पळायला निघाली. तशी ती दगडी होत्या तर दगडीवर ती घाबरचंदा पडली. तशी त्याचे डोक्याला मार लागला. तर नाकाला रक्त निघल्याने आम्ही तातडीने उचलून गाडीवर बसून दवाखान्यात घेऊन आलो. तर तिकडे आले तर ते सांगते आणायला उशीर केला. किती वर्षाची पोरगी होती? तिचे म्हणजे काहीतरी 1.5 वर्ष 2 वर्षाच्या म्हणजे 18 महिने 19 महिने